आज आपण बनवणार आहे मिक्स व्हेज भाजी। त्यासाठी मी मिक्स व्हेज भाजी काय काय घेतले ते दाखवते। फ्लावर, गाजर, वाटाणा आणि ह्या घेवड्याच्या शेंगा आणि पनीर हे नंतर शेवटी भाजून घालायचं आणि हे सगळं आपण कमी तेलात बनवणार आहे। थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये या भाज्या सगळ्या फ्राय करून घ्यायच्या कमी तेलामध्येच। पूर्ण छान खरपूस भाजून घ्यायचा आणि मग नंतर आपण यात पनीर भाजून घ्यायचं। पूर्ण खरपूस चांगला भाजून झाल्यानंतर त्या बाजूला बाहेर काढून घ्यायचं, पण चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं। म्हणजे भाजल्यानंतर जर आपण थोडंसं पाणी घालून जरी शिजवलं तर पटकन शिजतं, त्यामुळे खरपूस भाजून घेऊ। भाज्या भाजत आहेत तोपर्यंत आपण त्याच्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया। तर बाउलमध्ये आपण अगोदर दही घेऊया 2 चमचे। यातच आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे। यातच थोडीशी हळद टाकायची, लाल तिखट, आणि कांदा लसूण चटणी। आणि यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट, आलं लसूण आणि कोथिंबीर पेस्ट। एकदम छान भाजी भाजलेली आहे। आता आपण हे काढून घेऊया। याचमध्ये थोडासा आता आपण धना पावडर आणि जिरा पावडर टाकणार आहे या मसाल्यात। आता पाणी टाकून मिक्स करून घेऊया। हा मसाला तयार झालेला आहे। आता आपण त्या भाजलेल्या भाजी यामध्ये काढून घेतली। आता हे आपण थोडा वेळ असंच ठेवून द्यायचं। पनीर थोडंसं फ्राय करून घेऊया आता, आणि यामध्ये पनीर फ्राय करून झालं की टाकायचं। पनीर फ्राय करून काढलेलं आहे, यामध्ये मिक्स केलं आहे। आता आपण यामध्ये अजून थोडंसं तेल टाकूया। यामध्ये आता आपण एक तमालपत्र टाकूया आणि थोडेसे जिरे, एक लवंग 2 आणि दालचिनी, आणि कांदा टाकून घेतलेला। आता कांदा पूर्ण लाल करूपर्यंत भाजायचा, म्हणजे आपण जसं तळून घेतो त्या पद्धतीने पूर्ण लाल व्हायला पाहिजे। तर पूर्ण लाल करून घ्यायचा कांदा भाजी। यामध्ये जरासं चिमटभर मीठ टाकायचं, म्हणजे कांदा लवकर भाजतो। आज स्वामींची पुण्यतिथी आहे ना, त्यामुळे नैवेद्यासाठी मी व्हेज भाजी बनवत आहे। वरण भात, चपाती आणि शिरा वगैरे बनवून नैवेद्य दाखवणार आहे। स्वामींची पूजा सकाळी खूप छान केलेली होती। माझ्याकडे ही पितळेची छोटीशी मूर्ती आहे स्वामींची। भाजत आलेला आहे कांदा, त्यामध्ये आता आपण टोमॅटो टाकूया। आता टोमॅटो पूर्ण भाजेपर्यंत हे दोन्ही एकत्र पूर्ण भाजून अशी पेस्ट घालायचं होतं। पूर्ण चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आणि टोमॅटो पूर्ण यात शिजायला पाहिजे, इथंपर्यंत चांगला भाजायचा। टोमॅटो चांगला शिजला आहे आमचे, आणि कांदा पण भाजला आहे, आणि आलं लसूण कोथिंबीर आपण पेस्ट सगळी त्या मॅरिनेटमध्ये टाकलेली आहे, त्यामुळे यामध्ये परत टाकायची काही गरज नाही। त्यात आता आपण थोडंसं मिरची पावडर टाकायचं आणि तो मॅरिनेट केलेल्या सगळ्या भाज्या टाकायच्या। थोडीशीच मिरची पावडर टाकून घेतलं, कारण मॅरिनेटमध्ये पण टाकलेले आहे। आणि आता सगळ्या भाज्या आपण टाकूया।
तडका आपला नाही, थोडंसं पाणी घालून कसुरी मेथी घालून झाकून ठेवणार आहे मी. आणि नंतर वरून थोडीशी शाई टाकणार आहे, थोडीशी कसुरी मेथी. आणि आता झाकून ठेवायचं. आता यामध्ये आपण आता दुधाची ताजी शाई टाकणार आहे. आणि मिक्स करून घ्यायचं चांगलं. मिक्स व्हेज भाजी आपली तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.